नारायण राणे ज्या वेळेला कोंबड्या चोरून आणत होते आणि नारायण राणेंची अजिबात आर्थिक ऐपत नव्हती, तेव्हा त्याच्याही खूप आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंनी मुहूर्तमेढ रोवलेली ही शिवसेना आहे. त्याच्यावर कपडे बदलतात तशा निष्ठा बदलणाऱ्या, हा शब्द होता ना पुण्यात वापरलेला, कपडे बदलावे तशा निष्ठा बदलणाऱ्या राणे आणि त्यांच्या त्या टिल्ल्या पिल्ल्यांकडून आम्हाला ऐकायची गरज नाही आणि त्यांनी आम्हाला शहाणपण सांगायची गरज नाही. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. अगदी मग नारायण राणेंच्या घरातले कलर टीव्ही का फुटतात तिथपर्यंत ती गोष्ट जाईल, आम्हाला त्या थरापर्यंत जायचं नाही. अजित पवार बोलताना असं म्हणाले एका सभेमध्ये की महिलांच्या बाबतीमध्ये आपल्या अधिकाऱ्यांना दिरंगाई केली, पण त्या अधिकाऱ्याला मी चक्कीत कशाला? कोण म्हणतंय? अजित पवार. हे मग का लावलं नाही अजून? का 7 तास आम्हाला आंदोलन करायला का वेळ लागला? बदलापूरच्या नंतरच्या किती घटना घडल्या, इथे खडकवासल्यामध्ये घटना घडली ना, 10 वर्षाच्या लेकरासोबत दुष्कर्म झाले. काय केलं खडकवासल्याच्या बाबतीत बरं? आता औष्यामध्ये काल घटना घडली, परवा दिवशी 70 वर्षाच्या आजी यांच्यासोबत दुष्कर्म करून हत्या झाली. काय केलं त्याचं? का बरं पोलिसांचा धाक उरलेला नाहीये? अहो, पोलिसांना जर आमदार गाड्या धुवायला लावले तर कसं काय धाक उरेल बरं? नाही, मोदींनी तर माफी मागितलीच पाहिजे, पण मुद्दा हा आहे की तुम्ही 1.5 दिवसात पुतळा उभा करता म्हणजे काय? हा आपटे फरार कसा काय झाला? या आपटे सोबतचे जे मी मगापासूनचे जे सगळे फोटो दाखवते, हे काय प्रकार आहे? हे नितेश राणेचं आणि याचा काय गौड बंगाल आहे ते आम्हाला एकदा कळलं पाहिजे ना. फोटो दाखवायचा फार शौक आहे ना नितेश राणेला. मग हे सगळं काय आहे गौड बंगाल, हे एकदा कळलं पाहिजे लोकांना. का वाचवलं जातंय अजूनही, ह्या सगळ्यांवर बोललं पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणताय की धमक्या वगैरे देतायत, राणेंनी धमक्या दिल्या आणि कोणाला इजा झाली, पत्रकारांना हो, शिवसैनिकाला हो, पोलिसांना हो, मला असं वाटतं की त्याची जबाबदारी राणेंवर न ढकलता त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ढकलायला हवी. कारण देवेंद्र फडणवीसांनी राणे नावाचा माथे फिरू मोकाट सोडलेला आहे. ज्या माथे फिरूला अजिबात लॉ अँड ऑर्डर कशाशी खातात कळत नाही. मुख्यमंत्र्यांकडून तर मी अपेक्षाच करू नये, कारण ज्या शांतिगिरीने दंगल निर्माण झाली ज्याच्यामुळे, त्या शांतिगिरीच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून आम्ही काय अपेक्षा करावी? मला वाटतं की या सगळ्यांना उत्तर महाराष्ट्राची जनता फार ताकदीनं देईल. महाराजांना जाणीवपूर्वक महाराजांच्या संबंधाने महापुरुषांचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न हा जयदीप आपटे आणि आपटेंसारख्या लोकांचा आहे. मी आपल्याला जे पेजेस दाखवले, संभाजी भिडेंचं पेज आणि अनेक पेज, या पेजवर त्या खुनेबद्दल अत्यंत कुत्सित भावनेने जयदीप आपटे बोलत आहे. या जयदीप आपटेचा नेमका अजेंडा काय होता ठरवून, कारण त्या पुतळ्याची वेशभूषा, त्यांच्या पायातल्या वाहना, त्यांनी हातात घेतलेलं शस्त्र, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर या पुतळ्याबद्दल कुठलाही शास्त्रीय अभ्यास केला नव्हता, हे चित्र स्पष्ट आहे. अशा सगळ्या परिस्थितीत जाणीवपूर्वक, मी मगाशी म्हटलं, गोळवलकर आणि हेडगेवार स्थापित करायचे आहेत म्हणून तुम्ही शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकर यांच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत आहात का? सरकारने आता समिती नेमल्या, वाटते का तुम्हाला? समित्या नेमून काय होते दादा? अहो, आम्ही क्लिअर कट सांगतोय ना, 45 किलोमीटर ताशी वेगानं वारं वाहते असं जर म्हणताय तुम्ही, तर त्याच्यापेक्षा मोठे पुतळे आम्ही तुम्हाला दाखवतोय ना. आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की नाही बाबा आमचा पुतळा कमकुवत होता, उभा कशाला केला? गरज काय होती तुम्हाला? काही तुमच्या वाचून अडलं नाहीये. शिवछत्रपती आमच्या मनामनात, आमच्या धमन्यात, आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आहेत. गरज नाहीये त्याच्यासाठी मोदींनी ह्या सगळ्या कर्मकांड करण्याची. जर तुम्हाला आमचे महापुरुष आणि त्यांचं इमान राखता येत नसेल, त्यांची अस्मिता पायदळी तुडवायची असेल, तर तुम्ही आमचे पुतळे उभे करायच्या भानगडीत पडू नका. तुमची संघी विचारधारा तुम्हाला लखला.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.